नमस्कार. फायनली आपण पाहतोय पंकजने हद्द पार केलेली असते. सत्या आणि निरुपा या दोघांचं वाढतं प्रेम पंकजला खूपच त्रासदायक वाटत असतं. याआधी मम्मा फक्त आणि फक्त मला प्रेमाने बबड्या आणि माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करायची. आता तसलं काही होत नाही. तर ते फक्त सत्याच्या बाबतीतच घडत आहे. आणि अशातच आता पंकजने ठरवलेलं असतं या सगळ्याचा शेवट करायचा. म्हणजे सत्याला आता या घरातून हद्दपार करायचं. आणि अशातच आता पंकज घरातून बाहेर पडतो. एका मेडिकलमध्ये जातो आणि उंदीर मारण्याचं औषध विकत घेतो. सत्याला मारण्यासाठी पंकजने घेतलेलं उंदीर मारण्याचं औषध पंकजने खिशात ठेवलेलं असतं आणि तो घरात येतो. आता तो विचार करत असतो की या सत्याच्या घशात हे उंदीर मारायचं औषध नेमकं कसं टाकायचं. तेवढ्यात आपण पाहतोय आता सत्या बाहेरून घरात आलेला असतो आणि तो धूमकेतूला आवाज देत असतो. अगं ए धूमकेतू, धूमकेतू जरा थंडगार पाणी घेऊन ये, गरम किती वाढलंय. आणि अशातच आता या पंकजला एक युक्ती सुचते. पंकज स्वतःशी बोलत असतो, याला थंडगार पाणी हवंय. जर याला मी थंडगार ज्यूस आणून दिलं तर मग. आणि अशातच आता पंकजने लगेचच किचनमध्ये थंडगार ज्यूस बनवायला सुरुवात केलेली असते. ज्यूस बनवता बनवता पंकज स्वतःशी बोलत असतो, सत्या आज तुझा शेवट. आणि अशातच आपण पाहतोय पंकजने खिशातून उंदीर मारण्याचं औषध एका ग्लासमध्ये टाकलेलं असतं आणि त्यात चांगल्या प्रकारे ते मिसळलेलं असतं. आता पंकजने एका ग्लासमध्ये उंदीर मारण्याचं औषध टाकलेलं असतं आणि दुसऱ्या एका ग्लासामध्ये छान असं चांगलं ज्यूस तयार केलेलं असतं. आता 2 ग्लास ज्यूस घेऊन पंकज किचन मधून बाहेर पडत असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो, उजव्या हातातला ज्यूस सत्याचा आहे, डाव्या हातातला ज्यूस माझा आहे. आणि अशातच आता थेट हॉलमध्ये समोर सत्याच्या बाजूला निरुपाही बसली आहे. अरे बापरे, आता मम्माही बसली आहे. तर इथे मम्मालाही ज्यूस लागणार. मग मी काय बघत बसू. आणि अशातच आता पंकज स्वतःशी बोलत असतो, हरकत नाही. काय झालं, मम्माला ज्यूस देन आणि एक ज्यूस सत्याला देन. पण राईट हातामधला ज्यूस सत्याला द्यायचा आहे, लेफ्ट हातामधला ज्यूस मम्माला द्यायचा आहे. आणि अशातच आता थेट दोन्ही हातामध्ये ज्यूस घेऊन येणाऱ्या पंकजला पाहून सत्या आणि निरुपा एकदम अवाक होतात. सत्या म्हणत असतो, ए निरुपा, तू पण तेच पाहतेस का जे मी पाहतोय. त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते, वय की, पण माझ्या स्वतःच्या डोळ्यांना विश्वास बसत नाहीये की हा पंकज आपल्या दोघांसाठी ज्यूस घेऊन येतोय. आणि अशातच आता सत्या म्हणत असतो, निरुपा मला तर काहीतरी गडबड वाटते. त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते, गडबड, आता यात काय गडबड. त्यावर सत्या म्हणत असतो, थांब, त्याला आधी इथपर्यंत येऊ दे, तो काय बोलतोय आपण त्याच्यावर विचार करूया. आणि अशातच आता पंकजने ते दोन्ही ज्यूस आणून समोर ठेवलेलं असतं. राईट साईडचं ज्यूस त्याने सत्याकडे ठेवलेलं असतं आणि लेफ्ट साईडचं ज्यूस त्याने निरुपाकडे ठेवलेलं असतं. त्याच वेळेला आपण पाहतोय पंकज म्हणत असतो, ढॅन्टडॅन, गरम किती वाढलंय ना. थंडगार पाणी मागितलं होतंस, पण मी थंडगार ज्यूस आणलंय. एक ज्यूस आणलंय मी सत्यासाठी आणि एक ज्यूस आणलंय मी मम्मासाठी. त्यावर लगेचच आपण पाहतोय निरुपा म्हणत असते, काय रे पंकज, काय चाललंय का हे सगळं. ज्यूस आणि तू बनवून आणलंस, तेही आमच्या दोघांसाठी. त्यावर पंकज म्हणत असतो, हो ऑफकोर्स, तुम्हा दोघांसाठी ज्यूस काय, मी संपूर्ण जेवण सुद्धा बनवू शकतो. हे वाक्य ऐकल्यावर सत्या म्हणत असतो, ए पंकज, हे जरा जास्त होतंय. आता खरं खरं सांग, काय चाललंय तुझ्या मनात. त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो, मनात काय चालणार, काय नाही. त्यावर निरुपा म्हणत असते, हे सत्या, याच्यावर विश्वास ठेवावा असं हा चांगलं काय करतो. त्यावर सत्या म्हणत असतो, जाऊ दे निरुपा, याने ज्यूस आणलाय ते महत्वाचं नाही का, काहीतरी सुधारणा याच्यामध्ये दिसू लागली आहे.
त्यावर लगेचच आपण पाहतोय निरुपा म्हणत असते तरी बी मला याच्यावर विश्वास ठेवायला भीती वाटते. अशातच आपण पाहतोय आता थेट निरुपा म्हणत असते पंकज एक काम कर, यातला एक ज्यूस तू पी. त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो मम्मा तुला जर माझ्यावर इतकाच अविश्वास असेल ना तर हरकत नाही, मी बनवून आणलेले ज्यूस तुम्हाला जर त्या डाऊटफुल वाटत असतील तर एक ज्यूस मी प्यायला तयार आहे. अशातच आपण पाहतोय आता निरुपाच्या जवळ ठेवलेला ज्यूस आणि सत्याच्या जवळ ठेवलेला ज्यूस यामध्ये पंकजसाठी जवळचा ज्यूस हा सत्याच्या जवळचा असतो. पण पंकज वागतो आणि निरुपा जवळचा ज्यूस आपल्या हातात घेतो आणि म्हणत असतो ठीक आहे, मी आत्ताच्या आत्ता हा ज्यूसचा ग्लास पिऊन तुम्हाला दाखवू शकतो की या ज्यूसमध्ये काहीच नाहीये. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो हरकत नाही, तू ज्यूसचा ग्लास पी, मी हा ज्यूसचा ग्लास माझ्या निरुपा आईला देतो. आणि अशातच आता पंकज स्वतःशी बोलत असतो बापरे, अरे त्या ज्यूसमध्ये तर मी उंदीर मारण्याचं औषध मिसळलंय, याने जर मम्माला त्या ग्लासातलं ज्यूस पाजलं तर मम्मा तर जागेवर बेशुद्ध होईल, तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल, केस खूप क्रिटिकल होईल, काय करू मी काय करू असा विचार आता पंकज करत असतो. आणि अशातच आता थेट पंकजचा चेहरा पाहून थेट निरुपा म्हणत असते काय रे पंकज, काय झालंय काय तुला, असा मरतुकड्या उंदरासारखा चेहरा का बनवलायस तू. त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो उंदीर उंदीर कुठून आला. त्यावर सत्या म्हणत असतो अरे पंकज तू आधी ज्यूसचा ग्लास संपव. आता पंकज लगेचच हातातला ज्यूसचा ग्लास संपवून दाखवतो की काहीच नाहीये, ज्यूस एकदम ओके आहे. आणि अशातच पंकज म्हणत असतो ए सत्या चल लवकर, तुला थंडगार पाणी पाहिजे होतं ना, अरे तुझ्यासाठी तर मी ज्यूस बनवून आणलाय, पी पी लवकर पी. आणि अशातच आता पंकजने तो ज्यूसचा ग्लास सत्याजवळ दिलेला असतो. सत्या लगेचच म्हणत असतो सर्वात आधी ज्यूस माझ्या आईसाठी. आणि पंकजच्या समोरच सत्या तो ज्यूसचा ग्लास निरुपाला पाजत असतो. अशातच आपण पाहतोय पंकज म्हणत असतो हे काय चाललंय, आता काय करू मी. आणि तेवढ्यात आपण पाहतोय निरुपा म्हणत असते सत्या थांब की जरा, आज पहिल्यांदाच पंकजने काहीतरी बनवलंय, मग अशा वेळी आपण एक काम करायला नको का. त्यावर पंकज म्हणत असतो कोणतं काम. त्यावर निरुपा म्हणत असते या ज्यूसच्या ग्लासची तपासणी. हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो आता तर एक ज्यूसचा ग्लास संपवला मी. त्यावर निरुपा म्हणत असते हाही ज्यूसचा ग्लास तुलाच प्यावा लागणार आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय पंकज म्हणत असतो बस काय यार, काय चाललंय तुमचं. आणि अशातच निरुपाने तो ज्यूसचा ग्लास पंकजच्या घशाजवळ आणलेला असतो आणि थेट त्याच्या ओठांना लावलेला असतो. ज्यावेळी निरुपा हा ज्यूसचा ग्लास पंकजच्या ओठांना लावते, पंकजने लगेचच आता झटकून तो ग्लास खाली ढकललेला असतो. अशा वेळी आपण पाहतोय सत्या म्हणत असतो काय रे काय करतोयस तू, हे याचा अर्थ काय समजायचा की तू या ग्लासामध्ये काहीतरी मिसळलायस. त्यावर लगेचच पंकज म्हणत असतो अरे का असं वाटतं तुम्हाला की या ग्लासामध्ये मी काही मिसळेन, जर काही मिसळलं असतं तर मला देखील काहीतरी झालं असतं ना. त्यावर निरुपा म्हणत असते हे बघ तुझीच आई आहे मी, तू कसा वागशील आणि कधी काय करशील याचा चांगला नेम आहे मला. तू आधीच्या ज्यूसच्या ग्लासमध्ये काही मिसळलं नसशील, पण या ज्यूसच्या ग्लासमध्ये नक्कीच तू काहीतरी मिसळलं आहेस. हे वाक्य ऐकल्यावर मात्र सत्या म्हणत असतो ए निरुपा काय म्हणायचंय काय तुला, यात त्याने काहीतरी पॉइझन बिझन मिसळलंय की काय. त्यावर निरुपा म्हणत असते हो होऊ शकतं, सत्या याची तपासणी घे, याच्याकडे काय आहे का बघ. आणि लगेचच सत्याने आता पंकजला उभं केलेलं असतं आणि पंकजने ते उंदीर मारण्याचं औषध उरलेलं खिशातच ठेवलेलं असतं. अशातच आता सत्या ज्यावेळी पंकजला उठवतो तपासणीसाठी त्यावेळेला पंकज म्हणत असतो ए सत्या हात नाही लावायचा, हात नाही लावायचा. त्यावेळेला पंकजला सत्या म्हणत असतो का रे हात का नाही लावायचा, तू जर यात काही मिसळलं नाहीयेस तर तुला घाबरायची काय गरज आहे, चेक करू दे ना मला काय आहे की नाही तुझ्याकडे. त्यावर पंकज म्हणत असतो अरे सकाळपासून कुठे गेलोच नाही मी, मग काय असणार माझ्याकडे. त्यावर निरुपा म्हणत असते सत्या लवकरात लवकर चेक कर. आता सत्या पंकजला उभा करतो आणि त्यागणीच तपासणी करतो तर पंकजच्या खिशातून उंदीर मारण्याचं औषध मिळतं. आणि अशातच सत्याला खूप मोठा धक्का बसतो.
सत्य म्हणत असतो, काय रे, काय आहे काय हे? त्यावर मात्र पंकज म्हणत असतो, अरे हे 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 उंदीर मारण्याचं औषध आहे. ते माझ्या रूम मध्ये ना उंदरं खूप झाली आहेत, इकडून तिकडून पळत असतात, तर म्हटलं त्यांचा बंदोबस्तच करतो, त्यासाठी आणले मी. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, पंकज खोटं बोलू नकोस, तुझ्या थोबाडावरून कळतंय की तू हे सगळं कांड केलंयस म्हणून. अशातच आपण पाहतोय निरूपा म्हणत असते, सत्या एक काम कर, त्या ग्लासामध्ये बघ थोडंसं ज्यूस असेल, हे ज्यूस ना कुठल्या तरी लॅबोरेटरीला पाठव, तपासणी करायला सांग यात उंदीर मारण्याचं औषध आहे की नाही, आणि जर निघालं तर आपण लगेचच याला पोलिसात देऊ. हे वाक्य ऐकल्यावर मात्र पंकज म्हणत असतो, मम्मा एवढं सगळं करायची काय गरज आहे? हरकत नाही, यापुढे तुम्हा दोघांसाठी ज्यूस वगैरे नाही बनवणार मी. त्यावर मात्र निरूपा म्हणत असते, म्हणजे जे काही कांड आता केलंयस त्यातनं सही सलामत सुटण्यासाठी असं बोलतोयस ना, पण तुझी सुटका नाही. अशातच आपण पाहतोय आता लगेचच सत्याने पंकजला असं म्हटलेलं असतं, तू आता जे काही केलंयस ना त्यातून हे सिद्ध होतंय की तुझ्या मनात माझ्याविषयी चीड आहे. त्यावर सत्याला पंकज म्हणत असतो, अरे कसली चीड असणार आहे? तेवढ्यात आपण पाहतोय मागून रिया आलेली असते. ती म्हणत असते, मम्मा सत्या दादा अगदी बरोबर बोलतोय, या पंकज दादाने त्या ज्यूसमध्ये उंदीर मारण्याचं औषध मिसळलं, मी स्वतः पाहिलंय. हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो, ए रिया काय चाललंय तुझं? उगाच आमच्या तिघांमध्ये माझी चटणी करण्याचा प्रयत्न करतेस का? त्यावर रिया म्हणत असते, पंकज दादा आज तू जे काही केलंयस ना त्याची आधीच माहिती मी सत्यादादाला दिली होती, म्हणूनच सत्यादादाने सगळा काही गेम फिरवलाय. हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो, म्हणजे? त्यावर रिया म्हणत असते, तुला हे सगळं मिसळताना पाहिलंय मी. अशातच आता पंकजने स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता रिया आणि मीरा बोलत असतात. त्याच वेळी मीरा म्हणत असते, रिया आपण संदूक उघडून जी काही चूक केली आहे ना त्यानंतर बाबा आपल्यावर खूपच संतापले आहेत, आता त्यांचा राग शांत कसा करायचा? त्यावर रिया म्हणत असते, मीरा वहिनी बाबांचा राग शांत करण्याचा प्रयत्न आता न केलेला बरा, त्यासाठी आपण आजीची मदत घेऊया. हे वाक्य ऐकल्यावर आता मीरा म्हणत असते, रिया अगदी बरोबर बोलतेस तू, पण शेवटी बाबांना आपण समजावलंच पाहिजे की त्यांचं कुठे चुकतंय ते. त्यावर रिया म्हणत असते, नाही मीरा वहिनी, बाबांना आपण अशा प्रकारे समजवायला गेलो ना तर बाबा उलट आणखी चिडतील. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, रिया तरी सुद्धा आपल्याला या प्रकरणावर लवकरात लवकर पडदा हा पाडावाच लागणार आहे. तेवढ्यात आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता थेट आजी म्हणत असते, तुम्हा दोघांना काही करायची गरज नाहीये, या सगळ्या प्रकरणावर लवकरात लवकर मी तोडगा काढणार आहे. तेवढ्यात आपण पाहतोय आता निरूपा समोर आजी म्हणत असते, निरूपा मी काय सांगते ते नीट ऐक, मीराचा या घरात सगळ्यात पहिला अधिकार आहे सगळं सत्य जाणून घ्यायचं. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरूपा म्हणत असते, काय बोलायचंय सासूबाई तुम्हाला? त्यावर लगेचच आपण पाहतोय निरूपाला फायनली आजीने सांकेतिक भाषेमध्ये जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून निरूपा म्हणत असते, सासूबाई या प्रकारचं सत्य अशा प्रकारे बाहेर येणार असेल ना ते तुम्हाला कळतंय किती भारी पडणार आहे आपल्या सगळ्यांना. त्यावर आजी म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, आधीच 4 लोकांमध्ये हे सत्य पसरलेलं आहे, जर आणखी लोकांमध्ये पसरू नये असं तुला वाटत असेल तर तूच यावर काहीतरी तोडगा काढ. त्यावर मात्र निरूपा म्हणत असते, मला माझा लेक आता माझ्यापासून लांब झालेला नकोय. हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते, पण बाईसाहेब तुमचा लेक तर पंकज आहे, आमचे हे तुमचे मुलगे नाही आहेत ना? त्यावर मात्र निरूपा म्हणत असते, गप्प बस, काही बोलू नको, सत्य हा माझाच मुलगा आहे, यापुढे जर तू असं काही बोललीस तर याद राख माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. त्यावर लगेचच आपण पाहतोय मीरा म्हणत असते, सासूबाई मी तुम्हाला असं म्हणत नाहीये की तुमचा मुलगा माझा नवरा नाहीये, पण तुम्ही त्याला लहानपणापासून काही प्रेमच दिलं नाही. आईच्या प्रेमासला आसुसलेला माझा नवरा आज त्याच्या खऱ्या आईपर्यंत पोहोचणार आहे हे जेव्हा तुम्हाला कळतंय त्यावेळेला तुमची धांदल उडाली आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागून आता थेट सत्य आलेला असतो. सत्य म्हणत असतो, धूमकेतू काय बोलली तू आता? बोल बोल बोल, काय बोलली?
त्यावर लगेचच मीरा म्हणत असते, अहो मी काय बोलते ते समजून घ्या. या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला नेमकं सत्य काय आहे हे अजून माहीत नाहीये, त्यामुळे तुम्ही गैरसमज करून घेऊ शकता. त्यावर लगेचच आपण पाहतोय निरूपाला आता थेट सत्या म्हणत असतो, निरूपा तू काय बी काळजी करू नको. ही माझी बायको धूमकेतू जो काही सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे ना, त्यावर मी विश्वास ठेवणार नाहीये. माझी आय तूच आहेस. हे वाक्य ऐकल्यावर निरूपाला खूप बरं वाटतं आणि आजीला देखील. त्यावर मीरा म्हणत असते, अहो मी तुम्हाला तुमच्या या आईपासून तोडत नाहीये, पण तुमच्या समोर तुमच्या खऱ्या आईचं सत्य आलं पाहिजे की नाही. त्यावर लगेचच आता पंकज पुढे येतो आणि म्हणत असतो, काय सत्याच्या खऱ्या आईचा. हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते, पंकज पुढं पुढं तोंड घेऊन आलास ना तर लक्षात ठेव, तो फुटलेला ज्यूसचा ग्लास आहे ना तोच तुझ्या थोबडावर मारीन. हे वाक्य ऐकल्यावर आता पंकज म्हणत असतो, मम्मा अशा प्रकारचं वाक्य कधी तू माझ्यासाठी बोलशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यावर निरूपा म्हणत असते, आणि आज जे तू काय केलंस त्याचा विचार मी कधीच केला नव्हता. आज तर तू मला उंदीर मारण्याचं औषध ज्यूसमध्ये मिसळून पाजत होतास. त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो, मम्मा ते तुझ्यासाठी नव्हतं, ते फक्त आणि फक्त या सत्यासाठी होतं. या सत्याला मारण्यासाठी मी ज्यूसमध्ये इंज्यूस मारण्याचं औषध टाकलं होतं. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सगळ्यांनाच थेट कळतं की पंकज काय ओकला आहे ते. आणि अशातच आता सत्यजितच्या बाजूला उभ्या असलेल्या सुधाकर यांनी पंकजला सटासट 2 कानाखाली खेचलेल्या असतात आणि असं म्हटलेलं असतं, हिम्मत कशी झाली तुझी अशा प्रकारची कोणतीही प्रयत्न करताना. त्यावर पंकज म्हणत असतो, बाबा अहो तुम्हीच विचार करा ना, या घरात कुठून आला कळला नाही आणि काना मागून आला आणि जड झाला. हे वाक्य ऐकल्यावर सुधाकर म्हणत असतात, पण तुझ्यामध्ये ती लायकी आहे का. त्याने स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं आहे, पण तू काय अजूनही आईच्या पदराला खेळून असतोस, नुसता मम्मा 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 करत असतोस, पण तुला काडीची अक्कल आली नाही. तुझ्या आईने बघ तुला लाथाडलं, त्यानंतरही तुला अक्कल येत नाही म्हटल्यावर काय करायचं त्याने. मित्रांनो इथे तर आता कन्फर्म झालं आहे की पंकजला सर्वांसमोर आता फटके पडत आहेत आणि सत्याच्या खऱ्या आईचा शोध मीरा अजूनही घेत आहे, पण सुधाकर तिथपर्यंत मीराला पोहोचू देत नाहीयेत. तुम्हाला काय वाटतं, येत्या काही भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळू शकतं का की सत्याची खरी आई समोर आली आहे आणि निरूपाची चांगलीच धांदल उडाली आहे आणि सत्या आणि निरूपा यामध्ये पंकजची चांगलीच पिटाई होणार आहे. बाकी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.